आई मी नव्हतो तेव्हा डॉक्टर साहेब आले होते का मग इथं? हो एकदा येऊन गेले डॉक्टर साहेब. हो मग काय म्हणले? काही नाही म्हणे, चांगलं काही टेन्शन घ्यायचं काम नाही म्हणे, सगळं व्यवस्थित आहे, फक्त पेशंटला खूप आरामाची गरज आहे म्हणे, बस असं बोलले. तर आता येईल बा, तर आता सांग घरी जायचं कधी जायचं का नाही जायचं कधी असं सांगा बा आता. असं हो पण मी म्हणतो ही पडलीच कशी वरून पायरे हो ना, जरी कपडे वाळू घालायला गेली ती पण पडली कसं काय? ओलं नव्हतं काही नव्हतं ना, आपली फरशी बी घसरसारखी नाही ती मॅटची फरशी बसलेली आपण त्यातून घसरत नाही कधी. आजपर्यंत कोणी घसरलं नाही, हीच कशी घसरली? हो ना बाप्पा, मी तेच म्हणते ना, कसं काय झालंय, कसं काय नाही, शिल्लक कामं नसते बाप्पा, तरी मी एवढं लक्ष ठेवते याच्यावर, लय लक्ष ठेवते बाप्पा, तरी कुठं नाही करतेच ही पोरगी, अजिबात शांत बसत नाही. हो ना, हिला चांगलं बोलू लागतं घरी गेल्यावर कळून हिला. कसं वाटतं आता पेशंटला, बरं वाटतं का? हो बरं आहे म्हणे, आता बरं आहे, झोपली आता पेशंट. अच्छा अच्छा ठीक आहे मग आज तुम्ही जाऊ शकता घरी. सगळं व्यवस्थित आहे आता, काही टेन्शन घ्यायचं काम नाही, फक्त त्यांना बेड रेस्ट पाहिजे. बापरे, बेड रेस्ट? हो, तरच हे बाळ चांगलं राहील आणि आईही चांगलं राहील. तुम्ही जेवढी काळजी घ्याल आता तेवढं चांगलं. कारण आता थोडं इतकं जोरात पडला त्या, थोडंसं हल्लंच ना शरीरात सगळं, ते बाळ हल्लंच ना पोटामध्ये, मग तर कसं तरी आम्ही ते खूप प्रयत्न करून ते बाळ चांगलं केलं बघा. आता सगळं व्यवस्थित आहे. तर तुम्हाला बेड रेस्ट घेणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे ना? हो डॉक्टर साहेब हो, तुम्हाला फक्त इथे एकच दिवस राहायची गरज होती, जास्त काही गरज नव्हती राहायची. फक्त काळजी घ्या तुम्ही. हो डॉक्टर साहेब ठीक ठीक, आज डिस्चार्ज करून देऊ आपण. हो हो हो. बापरे बाप, आई बेड रेस्ट? हो ना बाप्पा, डायरेक्ट बेड रेस्ट सांगितला. मग आता कसं? काही नको टेन्शन घेऊ, मी आहे ना करायला, मी आहे, सगळं करून घेते मी, ठीक आहे? हो चालतं चालतं, ठीक आहे मग मी गाडी आणतो, जाऊया मग आपण गाडीत बसून. हां हो ये तू गाडी घेऊन ये. बापरे, बेड रेस्ट म्हणलं की अवघड आहे गेला, आता हालाचं काम नाही जागेहून, खाणं पिणं सगळं कॉटवरच. अरे उठली तू? उठून बसते दर्शी. नको नको दर्शी, झोपते मी, उठून नको, डोकं दुखते माझं खूप, नको. बरं ठीक ठीक, तुला आता सुट्टी झाली, डॉक्टर साहेब म्हणले जा घरी. हो का, बरं बरं चालतं, बरं वाटेल पण आता, काही पोट गिट्ट नाही दुखते ना? नाही पोट दुखते, थोडं दुखतं पोट, जास्त नाही दुखत. बरं डॉक्टरला सांगू आपण, थोडं पोट दुखतं, डॉक्टर गोळ्या बिळ्या काही देईल. हो, हे कुठे गेले? गाडी आणायला गेले, आता ती सुट्टी झाली ना तुला, तर मग घरी जायसाठी गाडी. हो का, बरं बरं. आई, हिला सांगा तर समजून सांगा बरं तुमच्या भाषेमध्ये. हो हो सांगते मी, सांग की स्वतःची काळजी घे म्हणून. तू आता एकट्या जीवाची नाही, 2 जीव आहे तुमचे. हां स्वतःची नाही काळजी, पण त्या लेकराची तरी काळजी घे ना. कशाला कपडे वाळू घालतात, ती गच्चीवर चढती, कुठं कुठं चढती, काही गरज आहे का या गोष्टीची? मला मला काय माहिती असं मी पडल, मला काही वाटलंच नाही की मी पडल म्हणून. तसं नाही ग, तुला सांगितलं होतं ना जाऊ नको, मी करते म्हणून, कशाला गेली मग तू? मी म्हणते पाय कसं घसरला, अशी काही चालत गेली तू? आई तिथं असं तेलकट काही होतं, तेलासारखं, मला असं वाटलं तेलच आहे, त्याला त्याच्यावर पाय दिला मी आणि सटकन पैसा टाकला, तेल होतं काय किती सांडलेलं. अगं बाई तेल? हो आई तेल. इतक्या पायरीवर कसं काय गेलं तेल, इतक्या वर? इतक्या वर तेल गेलंच कसं काय? पण कोणी सांडलं असं तेल तिथं? हो ना, मी विचार करते, तेल कोणी सांडलं तिथं? तिथं काय होती गरज तेलाला जायची? कोणी नेलं तिथं तेल? का हे मुद्दाम केलं कोणी? हां का जाऊन बुजून केलं असं वाटतंय, मला डाऊट येतोय, काही सांगता येत नाही कोणाचं. घरी गेल्यावर कळण आता, बुडा लावून ना सगळा तपास, बुडा लावून ना, बुडाला चांगलं काम येते एवढं, लावून बुडा तपास. पटकन ते तेल पुसून घेते घरी, परत कोणी पाहिलं की म्हणून तेल कसं काय आलं इथे, पटकन जाते. बुडा आहे ना घरात, बुडा पाहिलं ना डबल, चाबरा बुडा आहे, चालू बुडा आहे, लई लक्ष राहते याचं, बायला कुठला त्या पायच्या आधी पटकन पुसून येते, साफसाफ करून येते, स्वच्छ करून येते पायऱ्या, कळलंच नाही पाहिजे तेल होतं म्हणून सांडलेलं. कुठं चालली? तेल पुसायला चालली वाटतं ही. हिला पुसू द्यावं लागणार नाही, सबूत मिटून टाकू राहिली नाही. मी जर म्हणलं तेल सांडलं होतं इथं, तर हिनं सांडलं म्हणून सबूत मिटून टाकायला चालली काय? थांबतो मी पण त्या मागच येतो. मग कुठं चालली व? कुठं नाही. अरे दादा तुम्ही काय पाहिजे तुम्हाला? काही पाहिजे का? मला सांगा ना, मी देते तुम्हाला आणून. नाही नाही नाही, मला काही नाही पाहिजे. कुठं चालली? पोछा बकेट घेऊन? कुठं नाही चालली तर खरे, कुठं नाही काय? नाही नाही, हे पुसून घेऊ राहिले ना, घर दार फटशा सगळ्या, बाहेरचं आतलं पायऱ्या पुऱ्या सगळं पुसून घेते म्हटलं. हो का? पायऱ्या पुसू राहिली काय? तुला कसं काय ओलं साला एवढं साफसफाईचं पायऱ्याच्या? आता पुसल्या त्या 2 दिवस झाले पायऱ्या, आम्ही पाहिलं होतं ना पुसताना, बुडीनं पुसल्या ना. मग कसं काय चालली तू? तू तर लय आळशी आहे.
हं कस काय ओला आला तुला पुसपास करायचा पायऱ्या? हं? आता माय बाई हे म्हातारा डावडा काय मी तेल सांडलं म्हणते तर अरे बापरे मोकं खरं नाही मग आता माझ्या नवऱ्याला सांगते कुठं हाताला आदव्या करून मला हाणतोय आता मग नवरा. अरे बापरे बाप नाही नाही असं नाही पाहिजे काहीतरी असं नाही पाहिजे काही नाही माहिती नसेल झालं पाहिजे विचारते तरी म्हाताऱ्याला. काहून असं विचारायला दादा तुम्ही काहून विचारायला असं? कोण म्हणजे तू कधी काम करत नाही ना आज निघली बकेट पोछा घेऊन पुसपास करायला म्हणून डाऊट आला. नाही 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 असं काही नाही असं काही नाही. लय मळ्या त्या पावऱ्या लयच मळाल्या लय धूळ झाली म्हणून चालले होते. हाव का चाल बरं मी बी येतो सोबत ले किती मळाल्या पाहू दे बरं का. म्हातारीने चांगलं पुसलं नव्हतं काय त्या दिवशी म्हणून मळाल्या 2 दिवसातच. असं पण वर कोणी जात नाही जास्त हेच कपडे वाळू घालायला गेलं मग कसं काय मळाल्या एवढ्या या 2 दिवसातच. ठीक आहे बाबा नाही जात काही काम आहे तुमचं सांगा. नाही मोकळं काम नाही. आली का बुढी तू? हो झाली सुट्टी सागरला सुट्टी झाली आली ती पण भाई आली का हो बरी का हो तिची तब्येत बरी का? हो बरी ये चल दमान चला ये हो ह्या बुढ्यानं मला पुसायला पण जाऊ दिलं नाही आता लोक पुसलं झालं असतं हे येऊस तर राहिलं मग पुसाचं तिला चोरून जावं लागेल पुसून घ्यावं लागेल ते तेल चल दमान चला हा वाई चला. अरे बापरे इतकं हात पकडून कोण हे बघ ऐक तिला बेड रेस्ट सांगितलेलं डॉक्टरनं अजिबात काम करायला सांगेल नाही डायरेक्ट बेड रेस्ट बेडवरच राहायचं बेडवरच खायला द्यायचं बेडवरच सगळं करायचं कळलं? अरे बापरे हो चालतं लय महाग पड मला इथे टाकणं घे करायला गेले एक आणि झालं एक शिल्लक काम ही म्हातारी पडायची देती जाऊन पडली. काय विचार करू राहिली हा? नाही दादा काही नाही काही विचार नाही करत मी काहीच नाही. चल चहा करते यायला होय मी पण पेणार बरं का वहिनी चहा माझ्यासाठी पण करा. हो ना भाऊजी हो तुमच्यासाठी पण करते ठीक आहे या मग काय म्हणते डॉक्टर? काही नाही डॉक्टर म्हणले की बेड रेस्ट द्या म्हणे फुल बेड रेस्ट द्या म्हणे पेशंटला काही काळजी करायचं काम नाही म्हणे ते पडल्यामुळे थोडंसं आला प्रॉब्लेम व्हा इथे बेड रेस्टची काही गरज नव्हती तर बेड रेस्ट केला तर मस्त गुटगुटीत राहील म्हणे बाळाची आई पण काही टेन्शन नाही असं म्हणे. हो का बापरे बाप अवघड आहे मग आता बेड रेस्टचं. काय अवघड आहे वहिनी आहे ना तुम्ही आहे ना करायला काळजी घ्या तिची चांगली आणि आई आहे करायला बरं का चांगली काळजी घ्या फक्त तुम्ही. हो ना भाऊजी हो काळजी तर घेतेच ना मी तिची लई काळजी घेते मी तुम्हाला काय माहिती तुम्ही कुठे घरात राहता पाहायला. हाव का पडलीच कस काय पण मग ती पडलीच कस काय पायऱ्या होऊन इतके काळजी घेणारे लोक घरामध्ये 2 तर पडली कस काय ती वरून. भाई तू ते म्हातारा काल काय माहिती आज कोण बोडवले म्हातारा बापरे माहिती काहीच खाई नाही रे बापा आता बापा इथं निष्ठा चहा घ्या करून देते यायला तसं पुढं करून लागन चपचाप जाऊन ते पुसून घ्यायला लागन तेल पटकन दिसून जायला लागन. तू हिच्यावर विश्वास ठेवू नको या बायावर बरं का हो वहिनी नको करू जास्त लय चाबरी ती. हाव का काय झालं दादा? झालं की नाही चल तू माझ्या सांग तुला दाखवतो पायऱ्यावर की तेल सांडेल तर तिथं तेल गेलं कस काय कोणाला सांडलं तिथे तेल नेऊन का हे मुद्दाम टाकलं कोणी पाडासाठी? काय म्हणतो दादा तुम्ही हे खरं काय? हो खरं आहे हे. बापरे कोण करणार हे असं जर का आपल्या घरातलं असं ना कोणी किंवा कोणी असं मी त्याला तर सोडणार नाही माझ्या बाळाला बायकोला मारायचा प्रयत्न केला त्या व्यक्तीनं मी त्याला कधीच माफ करणार नाही दादा तुम्हाला सांगतो मी. थांब लावतो मी तपास थांब कोण आहे तिथं तू टेन्शन न घेऊ मी बरोबर तपास लावतो जाय तू मला पाहू द्या कुठे सांडले दाखवा बरं मला चला बरं का. हा चाल तुला बी कळायला पाहिजे ना सांडले म्हणून नाही तर ती पोचा बकेट घेऊन चालली होती मी जाऊ दिलं नाही वीज ठेवायला लावला नाही तर आता रोग साफ केलं असतं सबूत तर मिटले असते. मग पाय मी पुसू दिलं तुला दाखवाला त्या भावाला दाखवाला त्या आईला दाखवाला सागरला दाखवाला सगळ्याला दाखवासाठी मग पुसायला लावतो तिला मी. चल दाखवतो तुला कसं तेल सांडेल तिथं. हो चला.